नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आज वार आहे शनिवार आणि या दिवशी आलेली आहे संकष्टी चतुर्थी. तर चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षामधील ही संकष्टी चतुर्थी आहे. त्यामुळे या चतुर्थीचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये हे व्रत जे आहे तर ते अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. या व्रताचे पालन केल्याने, त्याचबरोबर गणपती बाप्पांची विधिवत पूजा अर्चा केल्याने आणि त्यांच्या आवडीच्या वस्तू त्यांना अर्पण केल्याने आपल्या मनोकामना पूर्ण होतात. गणपती बाप्पा हे विद्येचे देवता आहे, ज्ञानाची देवता आहे आणि त्याचबरोबर विघ्नहर्ता देखील आहेत. यामुळेच गणपती बाप्पांना प्रथम वंदनीय सुद्धा म्हटले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करताना गणपतीच्या वंदनाने सुरू केले जाते. त्यामुळे बघा, गणपती बाप्पांची पूजा अर्चा केल्याने कोणत्याही शुभ कार्यामध्ये कोणतेही अडथळे हे निर्माण होत नाही. गणपती बाप्पांना लाल जास्वंदाचं फूल, त्याचबरोबर दुर्वा आणि त्याचबरोबर जे काही मोदक आपण बनवतो ते मोदक अतिशय प्रिय आहेत. जर तुम्हाला मोदकाचा नैवेद्य दाखवणं शक्य नसेल तर तुम्ही गोड खोबऱ्याचा नैवेद्य जरी गणपती बाप्पांना दाखवला तरीसुद्धा चालेल. गणपती बाप्पांच्या जे सेवा आहेत तर त्या म्हणजे ओम गण गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्याचबरोबर तुम्हाला शक्य झालं तर गणपती अथर्व शीर्षाचं 11 आवर्तने करायचे आहेत. 11 आवर्तने शक्य नसेल तर 3 किंवा मग तुम्ही 5 करू शकता आणि तेही शक्य नसेल तर एक तरी आवर्तनं तुम्ही गणपती बाप्पांचं श्रद्धेने करावं. आपल्या ज्या काही इच्छा आहेत तर त्या गणपती बाप्पांना आवर्जून सांगाव्या आणि असं केल्याने पहा, गणपती बाप्पा आपल्यावरती प्रसन्न तर होतातच, आपल्या ज्या काही मनोकामना इच्छा आहेत त्या देखील पूर्ण करतात. आणि सेवा आणि पूजा तर आपल्याला करायचीच असते. त्याचबरोबर आपल्याला या दिवशी काही घरामध्ये उपाय देखील करायचे असतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. आज संध्याकाळी तुम्हाला दिव्याखाली अशी ही एक वस्तू ठेवायची आहे. ही वस्तू जर आपण दिव्याखाली ठेवली तर आपल्या घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि पुढील 23 वर्ष धन संपत्ती पैशात आपण खेळाल, इतका हा प्रभावशाली उपाय आहे. म्हणूनच हा उपाय कसा करायचा आहे याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आणि व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम गण गणपते नमः हे लिहायला विसरू नका. तर बघा, हा उपाय जो आहे ना तो आपल्याला संध्याकाळी 6 नंतर करायचा आहे. संध्याकाळी 6 नंतर तुम्ही 7:30 पर्यंत किंवा मग तुम्हाला वेळ नसेल तर 9 वाजेपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता. असं म्हटलं जातं, संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणेश तत्व हे पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये असतात. त्यामुळे जेव्हा आपण हे संकष्टी चतुर्थीचे व्रत करतो, त्याचबरोबर काही सेवा आणि उपाय करतो, त्याचे फळ हे आपल्याला प्राप्त होते. तर बघा, हा उपाय आपल्याला का करायचा आहे? आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकण्यासाठी, आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही कायमस्वरूपी स्थिर राहण्यासाठी, आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत आहेत त्या आर्थिक समस्या दूर करण्यासाठी, त्याचबरोबर पैशाला पैसा लागण्यासाठी, त्या घरामध्ये पैसा येण्याचे मार्ग हे फार कमी असतात, परंतु घरातून पैसा जाण्याचे मार्ग हे खूप असतात. तर बघा, आपण लक्ष्मीला प्रसन्न करू शकतो, परंतु ती लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही अखंड स्वरूपात राहण्यासाठी, आपल्या घरातील दारिद्र्य गरिबी ही दूर करण्यासाठी आणि पैशांच्या सर्व अडचणी दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच वेळा बघा, आपण खूप कष्ट मेहनत करतो, परंतु आपल्याला त्या कष्टाला मेहनतीला योग्य असा मोबदला प्राप्त होत नाही. याचं कारण असं असतं की आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ हवी असते. ही नशिबाची साथ मिळण्यासाठी आपल्याला असे काही उपाय विशिष्ट तिथींना जर आपण केले तर आपल्याला त्याचे फळ हे प्राप्त होत असते. आता बघा, हा उपाय करण्यासाठी आपल्याला एक दिवा लागणार आहे. तो दिवा तुम्ही पितळाचा घ्या, तांब्याचा घ्या, स्टीलचा घ्या किंवा मातीची पंती घ्या, कोणत्याही प्रकारचा दिवा तुम्ही घेऊ शकता. हा दिवा तुम्ही देवघरामध्ये जो दिवा लावतो तो घेतला तरी सुद्धा चालेल. तर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात घालायची आहे. शुद्ध गाईचं तूप जर तुमच्याकडे असेल तर आवर्जून तुम्हाला या दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. आणि जर तूप नसेल तर तेल घातलं तरी सुद्धा चालेल, परंतु तेल जेव्हा आपण घालू त्यावेळेस त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे.
यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे. एका प्लेटमध्ये आपल्याला हळद, कुंकू आणि गाईचं तूप हे मिक्स करून एक स्वास्तिक काढायचं आहे आणि त्यामध्ये 4 बिंदू देऊन साईडच्या 2 रेषा देखील द्यायच्या आहेत. त्यानंतर तुम्हाला त्या स्वास्तिकला हळद, कुंकू, अक्षदा ह्या अर्पण करायच्या आहेत आणि त्यानंतर मुठभर तांदूळ आपल्याला त्या प्लेटमध्ये टाकायचे आहेत आणि त्यानंतर मुठभर गहू देखील आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत आणि त्यावरती हळद, कुंकू टाकायचं आहे आणि नंतर हा दिवा आपल्याला त्यावरती ठेवून हा दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता बघा, हा दिवा तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर त्या दिव्यामध्ये एक अखंड लवंग तुम्हाला टाकायची आहे, फूल असणारी. त्याचबरोबर एक वेलची, हिरवी वेलची जी असते ती वेलची एक अखंड तुम्हाला टाकायची आहे. तर असा हा एक दिवा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये आज संध्याकाळी लावायचा आहे. तर दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वस्तू आहेत, लवंग आणि वेलची, त्या आपल्या घराकडे लक्ष्मीला आकर्षित करतात. माता लक्ष्मीला ह्या दोन वस्तू अतिशय प्रिय आहेत. त्याचबरोबर तांदूळ देखील माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. त्यामुळे त्या आपल्याकडे खेचली जाते. दिव्याखाली जे तांदूळ टाकलेले आहेत, तांदूळ हे सुद्धा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. कोणतीही पूजा करताना तांदूळाशिवाय पूर्ण होत नाही. अक्षदा ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत. हे धान्य आपण असं दिव्याखाली ठेवल्यामुळं आपल्या घरामध्ये कधीही धनधान्य संपत्तीची कमी पडत नाही. आपल्या घरामध्ये नेहमी अन्नपूर्णा मातेचा वास हा नेहमी टिकून राहतो. जेव्हा अशा विशिष्ट तिथी असतात तर ह्या विशिष्ट तिथींना आपण असे हे उपाय केले तर त्याचे निश्चित फळ हे आपल्याला प्राप्त होत असते. तर बघा, जी तिथी आपण पाहतो त्या तिथीचे जे देवी देवता आहेत तर ते या दिवशी जागृत अवस्थेमध्ये पृथ्वी तलावरती वावरत असतात आणि त्यामुळे त्यांच्या संबंधित आपण काही उपाय केले तर त्या उपायाचं फळ हे आपल्याला ते नक्की प्राप्त करून देतात. आता बघा, हा दिवा तुम्ही लावल्यानंतर हा दिवा तुम्हाला रात्रभर जळेल असा आपल्याला तो दिवा अखंड प्रज्वलित ठेवायचा आहे. त्या प्रमाणात तुम्हाला त्या दिव्यामध्ये तूप किंवा तेल जे आहे तर ते घालायचे आहे, जेणेकरून तो दिवा रात्रभर जळेल. आणि दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर बघा, आता बघा, ती जी वेलची आणि लवंग आहे तर ती दिव्यामधली आपल्याला काढायची आहे. ती वात देखील आपल्याला काढायची आहे आणि ह्या सर्व वस्तू घेऊन आपल्याला एका मातीच्या भांड्यात टाकायच्या आहेत आणि त्यामध्ये 2 कापराच्या वड्या टाकून त्या आपल्याला प्रज्वलित करून जाळून आपल्या घरामध्ये फिरवायच्या आहेत. कापुरासोबत ह्या वस्तू आपल्या घरामध्ये जाळल्याने आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता आहे, वाईट शक्ती आहे तर ती दूर होऊन जाते. त्याचबरोबर त्या दिव्याखाली जे धान्य होतं तर ते तुम्हाला पक्ष्यांना खाऊ घालायचं आहे. जेव्हा ते पक्षी ते धान्य खातात तर ते धान्य सर्व विश्वामध्ये जातं आणि आपल्याला सर्व देवी देवतांची कृपा ही प्राप्त होते आणि यामुळेच आपल्या सर्व इच्छा आणि मनोकामना ह्या पूर्ण होत असतात. तर चला, इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.